ठाणे शहरातील तरुण वर्ग अंमली पदार्थाचे आहारी जात असल्यामुळे अशा प्रकारचे अंमली पदार्थांची विक्री करणारे यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणे, अंमली पदार्थांची विक्री पूर्णपणे बंद करणे, अंमली पदार्थांची विक्री पूर्णपणे बंद करणे, अंमली पदार्थांची विक्री करणारे असामाजिक घटकांवर नियंत्रण ठेवणे याबाबत माननीय वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व आदेशाप्रमाणे ठाणे पोलीस आयुक्तालयामधील परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणारे यांचा गुन्हे शाखेकडून शोध घेण्यात येत होता। त्यास गुन्हे शाखा घटक 5 वागळे इस्टेट ठाणे यांचे पथकास यश आले आहे। ग्लोबल हॉस्पिटल माजीवडा ठाणे येथे एक इसम संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात 5,50,000 रुपये किमतीचा 5 किलो 50 ग्रॅम बरस या अंमली पदार्थाचा साठा मिळून आलाय। संशयित शनिवार अंदर अली याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। पोलीस निरीक्षक सलील भोसले, एपीआय भूषण शिंदे, एपीआय गावित आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली होती की कोलकाता पश्चिम बंगाल येथून एक इसम ठाणे येथे चरस हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे। त्या अनुषंगानं एसीपी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली। त्यामध्ये संशयित इसम शनिवार अली राहणार कोलकाता पश्चिम बंगाल यास ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून 5 किलो 50 ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला, ज्याची किंमत अंदाजे 5,50,000 इतकी आहे। सदर इसमास अटक करून माननीय न्यायालयाने त्याला 26 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे। सदरचा इसम हा पश्चिम बंगाल येथून ठाणा येथे चरस विक्रीसाठी कोणाला विक्री करणार होता, त्यामध्ये अजून कोण इसम किंवा आरोपी संशयित कोण सामील आहेत का, त्या अनुषंगानं घटक 5 गुन्ह्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांची टीम हे अधिकचा तपास करत आहे। नेपाळचं कनेक्शन असू शकतं। प्राथमिक चौकशीमध्ये हा जो इसम आहे हा नेपाळमधील काही ड्रग पेडलर आहे त्यांच्या संपर्कात असल्याची प्राथमिक चौकशीमध्ये माहिती निष्पन्न झालेली आहे। त्या अनुषंगाने देखील आम्ही पुढील तपास करत आहोत। चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।